आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आत्या आत्या चौकश. पायरी आहे. हाँ अजून एक पायरी आहे. आजी हळू सावकाश. नमस्कार आजी. गावावरून कधी आलात? मला एका जागी थांबून चालत नाही लेकरा. आज कृष्ण जन्म आहे. अष्टमीच्या उत्सवाची तुमच्याकडे तयारी चालू असणार. हो तर दरवर्षी आमच्याकडे कृष्ण जन्माचा सोहळा होतो आणि आजी यावर्षी मीरा आणि वेदा कृष्णाच्या लीला सादर करणार. ही म्हातारी जात का नाहीये? हो जाणारच आहे मी. पण कृष्ण आहे इथे जवळच आहे. दर्शन घेऊया म्हटलं. आजी थांब, मी तुला कृष्णाकडे घेऊन जाते. आणि हो गंमत माहितीये का तुला, आज आपली वेदा सुद्धा कृष्ण बनलीये. ते बघ, हे वेदा. हो का? अरे वा वा वा, छान छान आहे हा बाळ. कृष्ण छानच आहे. पण हे काय, मोरपीस कुठे आहे? आजी मोरपीस होतं पण ते पडलं कुठेतरी. अगं असू दे असू दे, काळजी कशाला करतेस, मी आहे ना. वाव वेदा. छान. छान. आजी ये आपण कृष्णाजवळ जाऊया. ये, हळू ये वेदा. चल मीरा, येते मी. कृष्ण लीला छान सादर करा. नारायण आहेतच तुमच्या पाठीशी. हा, नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. ऐका, सगळं स्मार्टली झालं पाहिजे. सगळ्यात आधी फक्त
फक्त पिर्या स्टेजवर एकटा जाईल खोटी तलवार घेऊन. मदन, तू स्टेअर्सच्या इकडे उभं राहायचंस खरी तलवार घेऊन. त्यानंतर पिर्या, वेदा तुझ्यावर बासरीने वार करेल तेव्हा ती खोटी तलवार उडून बाजूला पडेल. तेव्हाच रागारागात तू मदनकडे जायचंस आणि मदनकडून ती खरी तलवार घ्यायचीस. आणि फायनली पिर्या, जेव्हा तू दुसऱ्यांदा स्टेजवर खरी तलवार घेऊन जाशील कृष्णावर हल्ला करायला, तेव्हा मीरा म्हणजेच यशोदा मध्ये येईल आणि त्या क्षणाला खऱ्या तलवारीने तुला तिचं मुंडकं एका झटक्यात उडवायचंय. आजी सावकाश हा, पायरी आहे, पाय उचला. अजून एक पायरी. तुम्ही काळजी करू नका मॅडम, आम्ही सगळं व्यवस्थित करतो. मॅडम मी आहे ना, मग टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. राक्षसांना चला लवकर. चला, कळलंय? जा सगळे थांबलेत. मॅडम, या मिरेचं मुंडकं उडवल्यानंतर काय करायचं? त्यानंतर तुम्ही पटकन तिकडून सटका आणि अंडरग्राऊंड व्हा. मी सांगेस तो, पुढचं मी सगळं कळवते. चला चला. जरी यशोदा मातेने श्रीकृष्णाला आपल्या पोटी जन्म दिला नाही, तरी तिचं कृष्णावर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम होतं. कृष्ण बाळपणी खट्याळ होते. खेळताना त्यांना जरासही खरचटलं ना तरी त्याचा त्रास यशोदा मातेला व्हायचा. कृष्ण म्हणजे यशोदाचं विश्व. कृष्ण म्हणजे यशोदाचं सर्वस्व. कृष्ण म्हणजे यशोदाचं लाडकं लेकरू. मातृत्व, प्रेम, वात्सल्य, समर्पण या सगळ्याचं प्रतीक म्हणजे यशोदा माता. तुला जपणार